Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So wonderful today to be in the presence of God. आज देवाच्या सहवासात येऊन फार आनंद होत आहे. God the master planner. परमेश्वर जो महायोजना करता. God the master planner. परमेश्वर जो महायोजना करता. We'll open our Bibles to 1 John 2 verse 14. 1 योहान 2 त्यातलं 14वे वचन आपण यावेळेला काढूया. I write to you fathers because you have come to know or you're conscious and you recognize him who from the beginning has existed. I write to you young men because you are strong and vigorous and the word of God is always abiding in you, that is in your hearts, and you have been victorious over the wicked one. योहानाचं पहिलं पत्र 2रा अध्याय 14वे वचन म्हणतं, बालकांनो मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्ही बापाला ओळखलेले आहे. बापांनो मी तुम्हालाही लिहिलेले आहे कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखलेला आहे. तरुणांनो मी तुम्हालाही लिहिलेलं आहे कारण तुम्ही बलवान आहात आणि देवाचे वचन तुम्हामध्ये राहते आणि तुम्ही त्या दुष्टाला जिंकलेले आहे. Praise God. देवाला धन्यवाद. God has a master plan. परमेश्वराची एक महायोजना आहे. A tailor-made plan for each one of you. परमेश्वराची एक अशी महायोजना जणू टेलर मेड प्रत्येकासाठी वेगळी अशी. You know, when you go to a garment shop to buy some clothes, तुम्ही एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये जेव्हा काही कपडे विकत घ्यायला जाता, it's not tailor-made. तेव्हा ते टेलर मेड कपडे नसतात, आपल्या मापाचे नसतात. It's just generally made. एक जनरली बनवलेले कपडे आहेत ते. You have to try several on, आणि आपल्याला बरेच कपडे त्यातून घालून बघायला लागतात. and then whichever fits you, you buy it. आणि मग त्यातून जो काही तुम्हाला फिट बसतो तो कपडा तुम्ही घेता. Though it may not really fit you exactly, आणि जरी तंतोतंत तुम्हाला ते फिट बसणार नाही, but you know, we are time restrained, and so we have no time to go to the tailor and wait for 1 month and then he gives us the clothes. कारण कधी कधी आपल्याकडे वेळ नसतो की टेलर कडे जा, मग माप द्या, मग तो शिवणार, त्यात महिना जाणार. तेवढी वेळ आता अलीकडे नसते. मग लोक जाऊन रेडीमेड घेतात. See? And so sometimes it fits, sometimes it's too long, sometimes it's too short. मग रेडीमेड घेताना कधी कधी असं होतं की कधी कधी फारच मोठं आहे, कधी कधी फारच छोटं आहे, कधी हातच लांब आहेत, कधी साईजच मोठा आहे. पण God is a tailor. देव मात्र एक टेलर आहे, एक शिंपी आहे. And he stitches clothes exactly your size. आणि देव बरोबर तुझ्या मापाचे कपडे तुला शिवून देतो. He has made it all according to his plan. देवाने सगळं काही त्याच्या योजनेनुरूप केलेलं आहे. He made you in his plan. देवाने त्याच्या योजनेतच तुला निर्माण केलंय. And the plan is made according to you. आणि ती योजना तुझ्या नुरूपच देवाने तुझ्यासाठी निर्माण केली. What he has destined, he has planned. म्हणजे देवाने जे काही तुझ्यासाठी दिशा ठरवलेली आहे ती देवाने योजलेलीच दिशा आहे. And what he has planned, he has destined. आणि देवाने जे योजलेलं आहे तेच देवाच्या आपल्यासाठीच्या दिशेमध्ये ठरलेलं आहे. They both go together. म्हणजे आपल्यासाठी ठरलेली दिशा आणि योजना दोन्ही एकत्र जातात. And what fits you will not fit your neighbor. आणि तुला जे फिट बसेल ते तुझ्या शेजाऱ्याला फिट बसणार नाही. Because it has made only for you. कारण ते फक्त तुझ्यासाठी बनलेलं आहे तर ते तुलाच फिट बसणार आहे. And so if you don't wear it, आणि म्हणून तू ते जर घातलं नाही, nobody is going to wear it. तर आणि दुसरं कोणी ते घालणार नाही कारण ते तुझ्या मापाचं आहे. Are you getting it? कळतं ना मी काय म्हणतोय? So ती योजना, ती दिशा तुझ्या मापाची तू नाही घातली तर ती आणि कोणी घालू शकणार नाही. And so you are very unique. तर तू एक विशिष्ट असा व्यक्ती आहेस. So you need to get into the plan of God to flourish in this life. तुम्ही प्रत्येक जण एक विशिष्ट असा व्यक्ती आहात आणि तुम्हाला देवाच्या योजनेमध्ये यावं लागेल. आयुष्यात जर समृद्धीला जायचं असेल Amen. तर देवाच्या योजनेत तुम्हाला यावं लागेल. We need to stop complaining. आणि आपण तक्रार करणं बंद करावं लागेल. We need to refrain from comparing ourselves with others. आणि आपली स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करण्यापासून सुद्धा आपण थांबलं पाहिजे आता. Because कारण God does not want us to be frustrated. देवाची इच्छा नाहीये की आपण वैतागलेलं जीवन God जगावं. does not want us to feel unworthy. आणि देवाची इच्छा नाहीये की आपल्याला मी योग्य नाही किंवा मी नालायक आहे असं वाटावं. God's plan is never unworthy. देवाची योजना कधीच अशी नसते की जी अयोग्य आहे, अपात्र आहे. God's plan is always worthy, देवाची योजना नेहमी योग्य आणि पात्रच असते. full of blessings. आशीर्वादांनी भरलेली असते. His blessings are according to his desire. आणि देवाचे आशीर्वाद देवाच्या इच्छेनुरूपच असतात. And God's desires are always the best. आणि देवाच्या इच्छा नेहमी आपल्यासाठी चांगल्याच असतात. कारण Better तो than देव आहे. you. म्हणजे तुला जे काही स्वतःसाठी
तू मनामध्ये योजलंय किंवा इच्छा केलेली आहे त्याहूनही जास्त चांगल्या इच्छा देवाच्या तुझ्यासाठी आहे. So stop complaining. तर तक्रार करणं बंद करा. Stop comparing. तोंडांना थोडा आवळ घाला आणि तुलनाही बंद करा की माझ्याहून हे चांगले ह्यांच्याहून ते चांगले असं काही नाही. God knows what looks best on you. देवाला माहितीये ना तुझ्यावर काय छान दिसतं ते देवाने तुझ्या मापाने शिवलंय ते घाल. Amen. आमेन. He knows what looks good on you. देवाला माहितीये ना तुझ्यावर काय छान दिसतं. Don't be like that one talent man आणि त्या एक कलागुण किंवा नाणं असलेल्या माणसासारखे बनू नका who was envious of his friends ज्याला आपल्या मित्राचा हेवा व्हायला लागला because he thought कारण त्याला असं वाटलं they were getting better than him. की माझ्यापेक्षा चांगलं यांना मिळत आहे. But that is not right. पण असं बरोबर नाहीये. God knows what is best suited for each one देवाला of us. माहितीये ना आपल्या प्रत्येकासाठी काय उत्तम आहे आपल्या प्रत्येकाला काय फिट बसणार आहे. Amen. आमेन. कशामध्ये आपण चांगले दिसणार आहोत काय घालून आपण चांगलं करणार आहोत देव जाणून आहे. Amen. आमेन. And comparing our lives with others, आणि आपल्या स्वतःच्या जीवनाची तुलना दुसऱ्यांशी करून it's unfair. हा अन्याय आहे. Unfair to God. देवा प्रित्यर्थ हा अन्याय आहे की आपण आपल्या स्वतःच्या जीवनाची तुलना दुसऱ्यांशी करावी. हा देवा प्रित्यर्थ केलेला आपला अन्याय आहे. Because कारण we don't trust in God. मग असं म्हणावं लागेल की आपला देवावर विश्वास नाही. It is not proper. आणि हे बरोबर नाही हे योग्य नाही. Amen. आमेन. You should be happy with what you have. तर सांगायचं तात्पर्य असं आहे बेटा तुझ्याकडे जे आहे ना त्यात आनंदी आणि सुखी राहा. Be happy with the calling you have. जे काही पाचारण तुला देवाने दिलंय जे काही करायला देवाने तुला बोलवलंय त्यात आनंदी राहा Be happy with the spouse you have. आणि जे जीवन साथीदार देवाने तुम्हाला दिले जो नवरा दिलाय बायको दिलीये त्यात तुम्ही आनंदी Be राहा. happy with the children you have. जी मुलं बाळं देवाने तुम्हाला दिलेली आहेत त्यावर आनंदी राहा. Be happy with your looks. आणि स्वतः तुम्ही जसे दिसता त्यावरही आनंदी Be राहा. happy with the giftings of God. आणि देवाने जी कला दानं तुम्हाला दिलेली आहेत त्याच्यावर आनंदी राहा. Because Bible says कारण बायबल म्हणतं every perfect gift प्रत्येक परिपूर्ण दान comes from God. देवाकडनं येतं असं देव बायबल मध्ये बोललाय. Perfect gift. परिपूर्ण दान आहे ते. So whatever He has given you is perfect desire, perfect gift. देवाने जे काही तुला दिलेलं आहे ती परिपूर्ण इच्छा आहे परिपूर्ण दान आहे त्यावरती आपण तक्रार करण्याजोगं नाहीच आहे. Amen. आमेन. And so never be jealous of another man's gift तर कधी दुसऱ्या माणसांकडे जी काही दानं आहेत ते बघून तुम्ही जळू नका. because it is unfair to him also. कारण त्या माणसाप्रित्यर्थ सुद्धा तो मग अन्याय आहे. Because if we become envious of him, का आपण जर त्या माणसाचा हेवा करायला लागलो की ह्यांचं काय बाबा ह्यांच्याकडे किती गिफ्टिंग आहे किती कॉलिंग आहे किती दानं आहेत what they know or how they look or what they have, मग ते जसे काही दिसतात किंवा जे काही त्यांचं आहे जे काही ते लोक करतात then God cannot use you त्यावरनं जायचं नाही त्यांचा हेवा करायचा नाही. केला तर देव तुला वापरू शकणार नाही. because कारण where there is resent, there is no usefulness. जिथे असा कडूपणा येतो ना तिथे देव आपल्याला वापरू नाही शकत. Where there is resentment, there is no love. जिथे असा कडूपणा येतो तिथे प्रेम नसतं आणि जिथे कडूपण येऊन प्रेम नाहीये तिथे देव आपल्याला वापरू शकत नाही. मग तुम्ही किती डोकं फोडा. Because God says, कारण देव बोललाय love your neighbor as you love yourself. स्वतःवर तुझं किती प्रेम आहे बेटा स्वतःवर जेवढं प्रेम आहे तेवढं शेजाऱ्यावर प्रेम कर. So never be jealous with what others have. तर इतर माणसांकडे जे आहे ते बघून आपण जळायचं नाही. Be satisfied with what you have. तुझ्याकडे जे आहे त्यावर समाधानी राहा. God has given you the best. देवाने तुला अतिउत्तम दिलंय. देव चुका करत नसतो. देवाने तुला देताना काही चूक केलेली नाहीये. जे देवाने तुला दिलंय त्या सुखी राहा समाधानी राहा. Wherever there is envy, जिथे हेवा आहे then you don't really appreciate your neighbor. मग असं म्हणावं लागेल की तुम्ही तुमच्या शेजाऱ्याचं कौतुक करत नाहीये You don't appreciate them as a wonderful person. आणि एक चांगला व्यक्ती म्हणून तुम्ही त्यांचं कौतुक करत नाहीये असं म्हणावं लागेल. You will not flow with them. आणि मग त्यांच्या बरोबर तुम्ही राहणार नाही वाहणार नाही Say. बसणार नाही उठणार नाही. It's a way to just demote yourself. आणि मग स्वतःला तुम्ही अधोगती देताय स्वतः तुम्ही खाली घसरताय असं सगळं करून. God made them what they are. तर असं नाही जे सगळे आहेत ना त्यांना देवाने जसं देवाला हवं तसं बनवलंय. God gave them what He wanted. आणि देवाला त्यांना जे द्यायचं होतं ते देवाने त्यांना दिलंय. जसं उदाहरणार्थ देवाला मला अनुवाद करायचे दान द्यायचं होतं भाषांतराचं देवाने मला दिलं. मला असं वाटतं मी ते वापरलंय वापरत आहे वापरत राहीन. Amen. असंच आहे. Because if we envy somebody else, का आपण जर इतर कोणाचा तरी हेवा केला it limits God's plan for us. तर त्यातनं देवाची योजना आपल्यासाठीची मर्यादित होते की ह्यांना हे झेपत नाही मग ह्यांना जे दिलंय तेही काढा किंवा जेवढं दिलंय तेवढंच ठेवा
ह्यांना नाही जमायचं. Many times we see somebody else and we stop working on what we have. अनेक वेळेला आपण दुसऱ्यांकडे बघतो आणि आपल्या स्वतःकडे जे आहे त्यावर काम करायचं सोडून देतो. And comparison says to God, आणि तुलना देवाला असं सांगते I want to limit your work. की मला तुझ्या कामाला मर्यादा घालायची आहे, असं तुलना देवाला सांगते. I want to limit your work in my life. आणि मला तुझं जे माझ्या जीवनातलं काम आहे त्याला मर्यादा घालायची असं तुलना देवाला सांगते. तर तुलना कधी करायची नाही. I just want to be like that other person. मला त्या माणसासारखं बनायचंय, मला तसं राहायचं होतं, तू मला असं कसं केलं. If I don't have what he has, I will do nothing with what I have. आणि त्या माणसाकडे जे आहे ते मला मिळालं नाही तर माझ्याकडे जे आहे त्याचं मी काही करणार नाही, मी नाही वापरणार, मी नाही कामं करणार, मी नाही सेवा करणार. God will take it away and give it to somebody else. असं करू नका. देव एके दिवशी ते खरंच काढून घेईन आणि कोणाला तरी देऊन टाकेल, मग रडतच बसावं लागेल. God has individual plans. असं नाही. देवाची प्रत्येकासाठी एक खास योजना आहे बेटा. तुझी तुला आहे, माझी मला आहे, त्यांची त्यांना आहे. His plan for you is greater than you can possibly ever imagine. आणि देवाची योजना तुझ्यासाठी महानच आहे. म्हणजे तुझ्या डोक्यात ती कल्पना सुद्धा येणार नाही. त्या कल्पने पलीकडे देवाने तुझ्यासाठी काहीतरी योजना करून ठेवली की मी हे करणं, हो तू आणि तूच करणं. The day you stop looking at somebody else's giftings, ज्या दिवशी तुम्ही इतर माणसांच्या दानांकडे बघणं बंद कराल ना, that same day त्याच दिवशी God will start elevating you देव in तुला your उन्नती giftings. द्यायला लागेल तुझ्या दानांमध्ये. Amen. आमेन आमेन. I will give you a few pointers. मी काही मुद्दे तुम्हाला या विषयावर देतो. First point, पहिला मुद्दा, God has a plan for you. एक तर देवाची तुझ्यासाठी योजना हे डोक्यात ठेव. If you compare the plan of God for the 12 tribes of Israel, देवाच्या योजनेची तुलना तुम्ही इस्रायलच्या 12 कुळांशी जर केली, each tribe, तर प्रत्येक कुळ they were involved in the plan of God. देवाच्या योजनेमध्ये गुंतलेलं होतं. इस्रायली 12 कुळांपैकी प्रत्येक कुळ देवाच्या योजनेत गुंतलेलं होतं. No matter how many mistakes all these 12 brothers did, God was always lifting them up because he knew he had a plan for each one of them. आणि या 12 कुळांमध्ये म्हणजे या 12 भावंडांनी ज्या काही चुका केल्या तरी सुद्धा देवाची त्यांच्यासाठी योजना होतीच आणि देव त्यांना वर उत्कर्षाला आणतच होता, जरी त्यांच्याकडनं चुका झाल्या तरी. God used Joseph for it योसेफाला वापरलं देवाने त्यासाठी, because कारण he did not want to miss one person. त्याला एकही व्यक्ती चुकवायचा नव्हता की None was exempted. माझ्याकडनं कोणी राहून जाता कामा नये. None was looked down. हे कोणावरही असं खालच्या नजरेनं बघायला नकोय. सगळे त्यात आले पाहिजे None was missed. आणि कोणी त्यातनं राहून जाता कामा नये की अरेच्या ह्यांना मी विसरलो, अरेच्या माझ्या डोक्यातच हे आले नाहीत. नाही सगळे. If you see Joshua, जर तुम्ही यहोशुआकडे पाहिलं, he saw that everyone got their inheritance. यहोशुआने सुद्धा ही दक्षता बाळगली की प्रत्येकाला आपापलं वतन मिळालं पाहिजे. Everyone got a piece of land in आणि Israel. प्रत्येकाला इस्रायलमध्ये जमिनीचा तुकडा मिळाला पाहिजे. ही जबाबदारी यहोवाने घेतली आणि त्यांचं त्यांना दिलेलं आहे. None was left out. कोणीही असा मागे राहून गेला नाही की अरेच्या आम्ही विसरलोच, असं नाही. Say, God is no respecter of तर persons. देव ना पक्षपात करणारा आणि भेदभाव करणारा देव नाहीये. He wants to bless everyone. देवाला सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा आहे बेटा. God wants to use everyone. देवाला प्रत्येकाला वापरायचं आहे. तुला काय, मला काय, आम्हाला काय, सगळ्यांना काय. It is our eyes that see that somebody else got better, somebody else got lesser. आपल्या डोळ्यांचं काय सांगायचं ना. आपल्या डोळ्यांना सारखं असंच दिसतं की अरे ह्यांच्याकडे किती आहे, आम्हाला ते दिलंच नाही, बापरे हे किती पुढे गेले, आम्ही तर मागेच आहोत. God knows it all. नाही देवाला सगळं माहिती आहे ना. ही काय असली तुलना. For some people, if he gives more, he knows where they will be found काही next लोकांना day. देवाने जर जास्त दिलं, काही लोकांना देवाने जर जास्त कला दानं दिली, तर देवाला माहितीये दुसऱ्या दिवशी ते लोक कुठे सापडणार आहेत. देव काय मूर्ख आहे. He has got all wisdom. देवाला सगळं ज्ञान आहे. And for some people, he gives slowly आणि काही लोकांना देव हळूहळू देतो because he knows कारण देवाला ठाऊक आहे if I give them slowly, they will not fall. हळूहळू दिलं तर लोक पडणार नाही, एक साथ दिलं तर पडतील. But he knows there are others also. If he gives at one time, they will not fall. आणि देवाला अशी पण माणसं माहित असतात की ज्या माणसांना एक साथ सगळं दिलं तरी सुद्धा ती इमानी आणि विश्वासू राहणार आणि पडणार नाही, तर गोंधळ घालणार नाही. God knows each person. सांगायचं तात्पर्य असे बेटा, देवाला प्रत्येक माणूस चांगला ठाऊक आहे. Bible says in Joshua 18 verses 11 and 12. यहोशुआ 18, 11 आणि 12 मध्ये बायबल सांगत आहे. And the lot of the tribe of the children of Benjamin came up according to their families, and the border of their lot went out between the children of Judah and the children of Joseph. Now their border on the north side was from the Jordan. The border went up to the side of Jericho on the north and went up through the hill country westward, and it ended at the wilderness of Bethaven. यहोशुआचा 18वा अध्याय काढा, 11 आणि 12 वचन. आणि बन्यामीनाच्या संतानाच्या वंशाची चिठ्ठी त्यांच्या कुळाप्रमाणे अशी निघाली. त्यांच्या वाट्याची सीमा यहुदाच्या संतानांच्या व योसेफाच्या संतानांच्या मध्यभागी निघाली.
उत्तर बाजूस त्यांची सीमा तर यार्देने पासून झाली. मग ती सीमा यरीहोच्या बाजूने उत्तरेस चढून गेली. मग पश्चिमेकडे डोंगराळ प्रदेशावर चढून गेली आणि तिचा शेवट बेथ आवेनापाशी रानात झाला. See, here in this portion it highlights of the inheritance of the children of Benjamin according to their families. बन्यामिनाच्या लेकरांना जे काही वतन त्यांच्या परिवारानुरूप मिळालं त्याची चौकट इथे लिहिलेली आहे. 18, 11, 12 मध्ये. Their portion was from Jericho down to Kirjath. की यरीहो पासून खाली त्यांचा प्रदेश असणार आहे. See, it's worth noting that all of the 12 tribes of Israel, आणि हे आपण लक्षात घेण्यासारखं आहे बरं का की इस्रायलाची सगळीच्या सगळी 12 कुळ, out of them, त्यांच्यातून the last was Benjamin, शेवटचा होता बन्यामीन. last born of the family. म्हणजे परिवारामध्ये शेवटचा जन्माला आलेला होता बन्यामीन. Yet, तरी when the inheritance was being shared, जेव्हा वतन वाटण्यात आलं the children of Benjamin were not left out. त्याला बन्यामिनाची मुलं काही त्यांनी अशी सोडून नाही दिली. In spite of being born last in the family, उलट पक्षी परिवारामध्ये जरी तो शेवटचा जन्माला आला होता तरीही one of the largest portion was given to Benjamin and family. सगळ्यात मोठं वतन बन्यामीन आणि त्याच्या परिवाराला दिलं गेलं जरी ते जन्माला शेवटचा आलेला होता. हा It all depends on God. म्हणजे माझं म्हणायचं तात्पर्य असं आहे बेटा की सगळं देवावर अवलंबून आहे. See, verse 28, आणि मग 28वे वचन बघा. and Zillah, Eleph, and Jebusi, which is Jerusalem, Gibeath, Kirjath, 14 cities with their villages. This is the inheritance of the children of Benjamin according to their families. यहोशुआ 18:28 सेला, अलेफ, यबुसी, यरुशलेम, गिबात, किर्यात ही 14 नगरे व त्यांची गावे बन्यामिनाच्या संतानांचे वतन त्यांच्या कुळांप्रमाणे हे आहे. तर हा शेवटी जन्माला आला म्हणून याला थोडंच द्यायचं असतं वगैरे असं काही नाही. हा शेवटी जन्माला आला तरी त्याला किती सारं मिळालंय. He was given more. त्याला जास्त दिलं गेलंय. So it depends on God. तर देवावर हे सगळं अवलंबून आहे. God has a plan for every child of his. देवाची योजना त्याच्या प्रत्येक लेकरासाठी आहे. तुला किती मिळावं मला किती मिळावं ठरवणारा देव आहे. His allotment comes through his wisdom and through his sovereignty. आणि देव त्याच्या साम्राज्याद्वारे त्याच्या ज्ञानाद्वारे त्याच्या मुलांना वाटतो. And according to his foreknowledge, he assigns gifts and talents to each one of us. देवाला अगोदरपासूनच सगळं ज्ञान आहे. त्या ज्ञानानुरूप मग देव आपल्या प्रत्येकाला कला, दान, प्रतिभा हे वाटतो. Even the resources come from him. आणि सगळा उगम सगळा पुरवठा सुद्धा देवाकडनंच येतो. And none is left out in his plan. आणि कोणीही देवाच्या योजनेतनं बाहेर गेलेलं नाहीये किंवा राहून गेलेलं नाहीये. का देव असं म्हणत नाही मी हिला विसरलोच. See, God's purpose is देवाचा संकल्प असा आहे that we need to fulfill his glory on the earth. की आपल्याला पृथ्वीवरती देवाचा गौरव पूर्ण करायचा आहे. देवाला वैभव गौरव मिळायला पाहिजे बस. And so every believer must discover God's special purpose for their तर lives. प्रत्येक बिलीवर माणसानं स्वतःच्या जीवनात देवाचा काय खास संकल्प देवाने त्याच्यासाठी ठेवलाय तिच्यासाठी ठेवलाय तुझं तू शोधून काढ. आमचं आम्ही 35 वर्षापूर्वी शोधलं आणि उतरलो. And you have to fulfill it. आणि ते तुम्ही शोधा आणि त्यात उड्या मारा. No one is useless in God's kingdom. ते पूर्ण करा. कारण देवाच्या राज्यामध्ये ना एकही माणूस निरुपयोगी नाहीये. Not a single person. एकही व्यक्ती असा नाही देवाच्या राज्यात की ज्याचा काही उपयोग नाही. Our talents may differ, आपल्या कला वेगळ्या असतील. तुझी कला वेगळी आहे माझी कला वेगळी आहे. but our status don't differ. पण आपलं स्टेटस नाही बदलत. Say, our position does not differ. आपल्या अवस्था बदलत नाहीत. अवस्था सगळ्यांच्या त्याच आहेत. Everything is highlighted in the talents there where Jesus speaks of that parable. आणि येशू त्या दाखल्यामध्ये त्या नाण्यांविषयी किंवा कलांविषयी बोलतात तिथे सगळं दडलेलं लपलेलं आहे. Amen. आमेन. In Matthew 25:14 and 15, there it मत्थ्याचा says, 25वा अध्याय 13 ते 15 मध्ये. so the fact remains तर वास्तविकता हीच आहे that none is left without a portion. एकही व्यक्ती वतनाशिवाय राहिलेला नाहीये ज्याचा त्याचा वाटा ज्याला त्याला देवाने दिलेला आहे. So though Benjamin was the last born, he got the greatest inheritance. आणि बन्यामीन जरी शेवटचा जन्माला आलेला होता धाकटा होता सगळ्यात छोटा होता तरी त्याला भलं मोठं वतन देवाने दिलं. So we need to use the giftings and the talents that God has put in you for his glory. तर तुम्ही लोकांनी सुद्धा देवाने तुमच्या ज्या काही कला आणि दानं घातलेली आहेत ती देवाच्या गौरवासाठी वापरायला लागा. आयुष्य कमी आहेत राजा. He expects you to use it wisely. आणि देवाची अपेक्षा आहे की तुम्ही सुज्ञपणे ती कला आणि दानं देवाच्या गौरवासाठी वापरा. Claim your inheritance for his glory. आपलं वतन देवाच्या गौरवासाठी मागा की देव बाप्पा तू माझ्यासाठी काय ठेवलंय ते मला देऊ कर आणि त्यात मला वापर. I read of Buttress Gully. ब्युट्रेस गली
He was the first African Secretary General of the United Nations. पहिला आफ्रिकन सेक्रेटरी जनरल अमेरिकेतला हा एक व्यक्ती आहे. And his grandfather was the only Christian Prime Minister of Egypt. आणि त्यांचे आजोबा एकमेव ख्रिश्चन मिसर देशाचे किंवा इजिप्त देशाचे पंतप्रधान. But he was shot by an assassin. परंतु त्यांना बंदुकीनं गोळी मारून ठार मारण्यात आलं. So all the crowds, they hailed this Muslim killer. तर सगळ्यांनी मिळून जो कोणी हा मुस्लिम त्यांना ठार मारणारा होता त्याला विरोध केला. But the family, पण त्यांचं जे कुटुंब आहे they took it in their strides. त्यांनी आपल्या हातात गोष्टी घेतल्या. They took that pain in their stride. म्हणजे वेदना आपल्या पल्ल्यात घेतली. And they went against all odds. आणि सगळ्या विरुद्ध ते गेले. And they groomed the son of this man to be succeeding his father in public works. आणि या माणसाच्या मुलाला त्यांनी असे संस्कार टाकून संगोपन दिलं की ज्यामुळे तो वडिलांच्या त्या पदावरती यावा. And so they saw that this man took the place as the general secretary of the UN. त्या माणसाने UN ची जनरल सेक्रेटरीची ती जी पोस्ट आहे ती घ्यावी ही जबाबदारी त्या कुटुंबाने घेतली. त्याला तसे संस्कार घातले. And then he became the UN president. आणि हा व्यक्ती UN प्रेसिडेंट झाला. A secretary of UN. सेक्रेटरी UN चा. See, what I want to say is, बघा मला यातनं जे म्हणायचंय ते असं आहे, people will try to kill you and your talent. बघा लोक तुम्हाला ठार मारायचा आणि तुमच्या कलादानांचा खून करायचा प्रयत्न करतात. But you don't give up. तू हार नको मान. Because anything that comes from God कारण जे काही देवाकडनं येतं ना बेटा always comes with a power. ते नेहमी सामर्थ्य घेऊन येतं. तुम्ही लोकांना त्याचा खून नका करू देऊ. It comes with the success. आणि ते यश घेऊन येतं. And the success rate is 100%. आणि त्या यशाची टक्केवारी 100% आहे कारण की ते देवाकडनं आलंय. Every talent is blessed. प्रत्येक by God. कलादान देवाद्वारे आशीर्वादित आहे. स्वर्गातनं आलेल्या गोष्टींची बातच अलग. Amen. Amen. That's why he who laughs last laughs best. आणि म्हणून जो शेवटचा हसतो तो छान असतो. All the initial setup or setback in our lives, सुरुवातीला जे काही माघार घेणं आपल्या आयुष्यात येतं, थकवा येतो, थोडं दमल्यासारखं होतं, नको करायला असं जे should सुरुवातीला not वाटतं hinder us in fulfilling God's will for our lives. त्यातनं अडचण निर्माण होता कामा नये की नको आता मला करायचंच नाही बाबा, काय किती डोक्याला ताप, कोण असं कोण तसं, मी नाही करणार. नाही, See, असं होता every कामा नये. talent will be received by an enemy. प्रत्येक कला शत्रू स्वीकारेल. Yes. प्रत्येक He will always receive it with envy. म्हणजे काय हेव्यानं स्वीकारेल. He knows कारण त्याला ठाऊक आहे that if this person starts using this talent, कुणाला ठाऊक आहे, शत्रू म्हणजे सैतान त्याला माहिती आहे की या बिलीवर माणसाने देवाने त्याला दिलेली कला आणि दानं स्वीकारली आणि वापरायला लागला then he is gone. तर संपलं. The devil is gone. मग सैतान संपला And the kingdom of God will expand. आणि मग देवाचं राज्य वाढणार. Amen. हे सैतान जाणून आहे. माझं उदाहरण मी देते की तो म्हणत असेल की या बाईनं भाषांतर करायचं देवाने दिलेलं हे दान जर वापरलं तर संपला माझा विषय, मी गेलो. Amen. And that's what is happening. आणि तसंच होतं. प्रत्येकाचं असंच आहे. And so if she had not been using her talent, आणि म्हणा समजा तिनं तिची कला वापरली नसती so many भाषांतर of you करायची, wouldn't have been saved. तिनं तिची कला भाषांतर करायची वापरली नसती तर तुमच्यातल्या अनेकांचं तारण झालं नसतं कदाचित. कारण मराठी आपली भाषा आहे. Are you getting me? कळतंय ना. No matter how hard God's plan looks, तर देवाची योजना ना बेटा दिसायला किती जरी अवघड वाटली की हा किती मोठा वधस्तंभ आहे, हा घेऊन आता कसं चालायचं, सगळं सोडायला लागणार आहे. get into it. काही हरकत नाही. सगळं आणि सगळ्यांना जरी सोडावं लागलं तरी देवाच्या योजनेत तुम्ही प्रवेश करा. Because there lies your blessing. कारण तिथेच तुमचे आशीर्वाद आहेत. सोडलेली भाकर परत कधीतरी येईल. There lies your future. तिथेच तुमचं भविष्य आहे. There lies your inheritance. There lies your destiny. तिथेच तुझं वतन आहे. तिथेच तुझ्या आयुष्याची ठरलेली You are दिशा आहे. created for that purpose. त्याच्यासाठीच तू निर्माण झालेला आहे. कधी ना कधी आयुष्यात माणसाला कळलं पाहिजे. In Christ Jesus, you have been created for this purpose. ख्रिस्त येशूमध्ये याच कारणाने तुला निर्माण करण्यात आलं. हे कधी ना कधी पटकन आयुष्यात समजून घे. जवानीतच कळलं तर दी बेस्ट. Amen. Amen. Second point. दुसरा मुद्दा, Commit your plans to God. आपल्या स्वतःच्या योजना देवाच्या हातात दे. While you get into the plan of God, आणि तू देवाच्या योजनेत प्रवेश कर. स्वतःच्या योजना देवाला दे. while you get into the plan of God, आणि तू देवाच्या योजनेत प्रवेश करताना you may have your own plans also. तुमच्या स्वतःच्या योजना पण काहीतरी डोक्यात असतील. आपण त्याला नाही म्हणत नाही. Amen. आमेन.
You want to give it a better result. आणि तुम्हाला त्याचा एक चांगला परिणाम हवा असेल की याचा सगळ्याचा रिझल्ट चांगला लागावा. Sometimes you just set aside God's plan and accept your plan. पण कधी कधी तुम्ही देवाची योजना बाजूला ठेवता, स्वतःची योजनाच फक्त घेता आणि करायला जाता. But you can never outdo God's plan for you. पण देवाची योजना जी तुझ्यासाठी आहे ना, त्याच्या पलीकडे तू जाऊच शकत नाही. तू डोकं फोड, प्रयत्न कर, शेवटी तुला देवाकडे यावं तर लागणार. His plan is the best. आणि देवाची योजना दी बेस्ट आहे. It is better than your own plan. तुझ्या स्वतःच्या योजनेपेक्षा देवाची योजना छान आहे, सुंदर आहे. But there are certain plans पण काही योजना अशा असतात apart from the spiritual ones आध्यात्मिक योजनांच्या व्यतिरिक्त that you want to be applied. की तुला त्या योजना वापरायच्या असतात. काही असतं ना असं आपल्या डोक्यात I want this plan to be की successful. मला ही माझी योजना यशस्वी झालेली That plan बघायची. can be anything. ठीक आहे, ती योजना काही असू From शकते jobs to homes to money to business. की मला अशी अशी नोकरी पाहिजे, मला असं असं घर घ्यायचंय, मला असा असा व्यवसाय करायचा आहे, जे काही म्हणजे अशी काही योजना असू शकते Such तुझी. plans आणि या ज्या काही योजना आहेत you need to submit to God. त्या तू देवाला जरा देऊन टाक. There are other plans that you cannot submit to God, but you have to take it from God. बाकीच्या योजना तू देवाला देऊ नाही शकत, पण देवाकडनं त्याच्या योजना घे. There are those spiritual plans. आध्यात्मिक योजना ज्या असतात ना, त्या तू तुझ्याकडेच ठेव आणि देवाकडनं देवाच्या स्वीकार. But there are other desires that we all carry. पण इतर काही इच्छा असतात, प्रत्येक माणसाच्या हृदयात असतात, बिलीवर झालं तरी सुद्धा. God does not bypass that desire. आणि देवा काही त्या इच्छा आपल्या अशा सोडून वाऱ्यावर देत नाही. But even our plans, आपल्याही योजना you need to submit to God. तुम्ही देवाला शरण द्याव्या लागतील. Amen. And see whether God approves it. आणि देव त्याला मान्यता देतोय की नाही ते बघा. माझी एवढी प्रबळ इच्छा आहे, मला हे करायचंय, पण देव होकार देतोय का बघ. यस आला असेल तर कर. Because He knows it better. कारण देवाला तुझ्याहून चांगलं कळतं ना. देवाला तुझ्याहून चांगलं येतं. देव तुझ्यापेक्षा जास्त शिकलेला आहे, हुशार आहे, ज्ञानी आहे, अंतर्यामी आहे. So just tell the Lord, तर प्रभूला सांग this is my desire. की माझ्या डोक्यात असा असा दी ग्रेट प्लॅन आलेला I आहे, want to buy a house. मला घर घ्यायचंय. And then God says, okay, submit your plan to मग me. देव म्हणेल ठीक I आहे, will see if I can help you. तुझी योजना माझ्या हातात दे, बघूया मी तुला काही मदत करू शकतो का घर घेण्यात. And then you say, मग तुम्ही म्हणता Lord, प्रभू I want to buy a palace. मला घर म्हणजे ना मला महालच घ्यायचा ऍक्च्युअली. And then God says, हो का. मग your देव म्हणतो, desire is great. तुझी इच्छा तर फारच महान आहे. How much do you earn? किती रे तुझा पगार आहे. Lord, 15,000 per month, Lord. 15,000 दर महिना आहे. Then God will tell you, मग देव सांगेल don't be foolish. असं कसं मूर्खात निघतो रे. Buy one room first. एक रूम आधी घे, And then मग I will start blessing you. मी तुला आशीर्वाद द्यायला Then लागेल go for a bigger house. आणि मग मोठं घर घे. Maybe He will even tell you, don't ever buy a palace. कदाचित देव तुला असंही सांगेल की महाल कधी विकत घ्यायचा नाही. Because कारण in that you will become bankrupt. त्या महालाच्या मागे तुझा सगळा पैसा संपून तू दरिद्री होशील. Are you getting me? कळतंय का. And that's why it is very wise to submit our plans to God. म्हणून ना आपल्या योजना देवाच्या हातात देणं नेहमी चांगलं. मी तर म्हणते ना, तुम्ही किती शिकलेले असला ना तरी स्वतःची बुद्धी वापरूच नका. See? तुम्ही देवाला करू द्या. माझं ऐका तुम्ही. Like Mike Tyson, जसं माईक टायसन, he bought a Bengal tiger. बेंगॉल टायगर त्याने घेतलं And every year he has to spend millions of dollars आणि मिलियन्स ऑफ डॉलर्स त्याला दरवर्षी खर्च करावा लागतो त्यावर. just to have a tiger as a pet. एक टायगर, वाघ मला पाळीव प्राणी म्हणून घरात ठेवायचा आहे, ते- त्याच्यावर त्याला एवढे सारे डॉलर खर्च करावे लागतात. He went into bankruptcy also. झाला ना दरिद्री. मग वाघ सांभाळता सांभाळता स्वतः रस्त्यावर यायची पाळी आली. Sometimes कधी कधी we need to place our desires also before the Lord. आपल्या इच्छा सुद्धा देवासमोरच ठेवा तुम्ही. Amen. आपलं काय सांगत नाही आपल्या अंगात कधी येईल. Say, मी तर नेहमी it म्हणते does बा, happen. होतं असं. आपण फेमसच त्याच्यासाठी आहे. We buy a very huge house and we don't know how to pay. आपण भली भली मोठी घरं घेतो आणि मग हप्ता कसा भरायचा माहित नाही. आधी सुचलं नाही का रे. Amen. हा? आता डोक्याला हात मारून तुझ्या सोबत सगळ्यांना टेन्शन देऊन बसलाय. See whether God approves it. देव मान्यता देतोय की नाही जरा तपासा. एवढी शिकलेली We have सवरलेली to see. माणसं. जरा बघा. Because many times we think God doesn't allow any idea and shift in His plan. कारण की अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की देव कुठलीच कल्पना किंवा काहीच बदल त्याच्या योजनेत येऊ नाही देणार. No. असं नाहीये. He says you can't desire anything. देव म्हणतो की नाही नाही तुझी काही इच्छा तू असू शकते. इच्छा ठेव तुझ्या हृदयात. काही त्याला काही मनाई नाहीये. But delight in the Lord. पण प्रभूत आनंद घे. And then He will fulfill your heart's जरा desire. प्रभूमध्ये आनंद करायला शिक. मग प्रभू तुझ्या हृदयातल्या इच्छा पूर्ण करेल. And moreover, God has given us the Holy Spirit. आणि त्याहूनही जास्त म्हणायला
गेलं तर देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलेला आहे And the plan of the Holy Spirit is to implement the right plan. आणि पवित्र आत्म्याची योजना अशी आहे की बरोबर त्या योजना आपल्या जीवनामध्ये घडून याव्या That which shall be helpful for us की also. ज्यातून आपल्याला सगळ्यांना मदत होईल. Proverbs 16:9 says, नीती सूत्र 16:9 a man's heart devises his way, but the Lord directs his steps. मनुष्याचं हृदय नीतीसूत्र 16:9 विल रीड इट असं म्हणतं, मनुष्याचे हृदय त्याच्या मार्गाची योजना करते, पण यहोवा त्याची पावले चालवतो. Say, तू किती ठरव, तुला चालवणारा देव आहे. so it is always wise to म्हणून place all our desires before मग God. आपल्याकडनं हुशारी नेहमी याच्यातच आहे की आपल्या सगळ्या इच्छा देवासमोर ठेवा. तुला काय हवंय, हे हवंय, ते हवंय, सगळं देवासमोर ठेव. It's not wise to start planning for something when you are already in it. जेव्हा एखाद्या गोष्टीत तू ऑलरेडी आलेला आहे तेव्हा त्या गोष्टीसाठीची योजना करणं काय बरोबर नाही. Are you getting me? people? कळतंय ना? You bought something समजा तुम्ही काही घेतलंय, and then you say, Lord, काहीतरी विकत घेतलं आणि मग तुम्ही म्हणालात, प्रभू is it your desire, Lord? विकत घेतल्यावर विचारतो का देवाला की दे बाप्पा तुझ्या इच्छेत हे होतं का? देव म्हणेल काय रे बाबा दे Isn't शहाणा, it too late उशीर to नाही झाला ask? का थोडासा विचारण्यात? असं देव म्हणेल की नाही, थोडा जल्दी पूछता तो मैं बोलता ना बेटा एक रूम कम कर. Amen. आमेन. Some people plan their year in the beginning of the year. काही लोक वर्षाच्या सुरुवातीला वर्षाची योजना करतात, वार्षिक योजना, No wonder they hardly achieve anything meaningful in that year. आणि त्या वर्षामध्ये काहीच अर्थपूर्ण साध्य तर करत नाहीत. Say, हं? you have to start right in earnest. In fact, you have to get into the previous year and start for the next तर year. प्रामाणिकतेनं जरा लवकरच्या तुम्ही योजना करून ठेवा. म्हणजे या वर्षाची योजना तुम्ही पहिल्या वर्षातच मागच्या वर्षातच करून ठेवायला हवी आहे. Say, असं नाही की नंतर बघू 20-24 सुरू झाल्यानंतर बघू काय करायचं. नाही, 20-23 मध्ये तुम्ही जरा योजना करा. 20-24 ला आपल्याला करायचं काय. you cannot begin to plan for a battle when you are already in the midst of battle. युद्धामध्ये तू पेटलेल्या युद्धात ऑलरेडी येऊन बसलाय, त्याच्यानंतर युद्धाची तयारी करतो का? उशीर झाला ना बेटा. Have you ever seen someone planning their own wedding on the wedding day? तुम्ही कधी असं बघितलंय की एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे आणि लग्नाच्या दिवशी ते सगळी तयारी सुरू करतायत, उशीर झाल्यासारखं वाटत नाही का? It's too late, isn't it? उशीरच झाला ना हो. लग्नाच्या दिवशी लग्नाची तयारी करतो का? Do you begin to study on the examination day? आणि परीक्षेचा अभ्यास परीक्षेच्या दिवशी तू करतो का रे? हा, जरा आधी No, I will wait. Once the examination paper is distributed, I will start नाही studying. नाही, मी जरा वाट बघणार आहे. परीक्षेचे पेपर त्यांनी वाटले की मग मी अभ्यास करीन. कुठं हवेत का? Amen. हा? Why do we wait for the first of every new year to start beginning to plan? प्रत्येक नवीन वर्षाच्या 1 जानेवारीची वाट कशाला बघताय? त्या वर्षाची योजना करायला जरा अगोदर करा ना, बरं पडतं. Always in advance you need to plan. नेहमी जरा अगोदरच सगळ्या योजना करून ठेवायच्या. Amen. And then pray about it. आणि मग प्रार्थनाही करायची त्या Lord, विषयीनं की प्रभू this is my plan. अशी माझी योजना आहे. This is my plan for the next year. पुढच्या वर्षासाठी माझी Or योजना next अशी अशी आहे, month. पुढच्या महिन्यासाठी माझी Or अशी next योजना आहे, week. का पुढच्या आठवड्यासाठी माझा असा असा प्लॅन आहे देव बाप्पा. It's not that God cannot hurry it up, असं काही नाहीये की देव घाई घाई करणार नाही or God cannot hurry it up and bring you blessings. किंवा देव घाईनं तुला आशीर्वाद आणू शकत नाही, असं नाहीये. तू शेवटच्या मिनिटाला ठरवलं तरी सुद्धा देव देव आहे, करू But the शकतो. problem is with us समस्या आपल्याकडनं खूप आहेत. because कारण it takes time for us to receive from God. आपल्याला देवाकडनं स्वीकारायला वेळ लागतो ना. His yes or no or wait or whatever. देवाचा हो किंवा देवाचा नाही, किंवा देव जो म्हणाला की जरा वाट पहा, तर ते सगळं आपल्या कानावर पडून आपल्याला स्वीकारायला वेळ लागतो. Amen. It आपण may एवढं- take a week, it may take a week, it may take a month. आठवडा लागेल कदाचित, महिना लागेल कदाचित. आपण एकदम असं पटकन तर आपण कधी सुधरतच नाही. See, it may take time for us to really get the reply from God. आणि देवाकडून उत्तर यायला पण कधी कधी वेळ लागू शकतो ना बेटा. Amen. आणि ते कळायला पण आपल्याला वेळ लागू शकतो. If I even say, people, this is 2024, show me your plan. जर समजा मी तुम्हा लोकांना म्हणालो की लोकांनो हा 2024 आहे, मला तुमच्या योजना दाखवा. Many will not have any plan. अनेक लोकांच्या काही योजना नसतील की काय आता काय नाही, They just had plan on 31st December. बस 31 डिसेंबरचा प्लॅन होता. After that, there was no. त्याच्यानंतर काय प्लॅनिंग नाहीये, बाकी काही नाहीये. हो का? Amen. असं आहे. And I believe that any serious Christian will live by Habakkuk
chapter 2, verse 2. हबक्कुक 2:2 प्रमाणे कुठलाही ख्रिश्चन बिलीवर माणूस राहील असं मला वाटतं. Because there it says, कारण तिथं लिहिलंय, and the Lord answered me and said, write the vision and make it plain upon the tables, that he may run that readeth it. परमेश्वराने मला सांगितले की तो दृष्टांत लिहून ठेव, अशासाठी की जो कोणी वाचेल त्याने तदनुरूप धावावे. Write it down लिहून ठेव so that people can read it down. की लोकांना तो वाचता यावा म्हणून लिहून Write ठेव. with large letters आणि जरा मोठ्या फॉन्ट मध्ये लिहा, so that one glance that fellow has, he knows म्हणजे एक what it नजर is. पडली की त्या वाचणाऱ्या माणसाला कळणार. Even in your family, write it down. तुमच्या परिवारात सुद्धा तुम्ही लिहून ठेवा ठळक अक्षरात This is my plan for you. की माझी तुझ्यासाठी अशी अशी योजना आहे This is the plan for the family. आणि आपल्या परिवारासाठी माझी अशी अशी योजना आहे. Amen. आमेन. मोठ्या अक्षरात फॉन्ट थोडे बड़े बड़े करके लिख के रखो. We put on the fridge our photos, हो ना. our childhood photos, and this photo and that photo. फ्रीजवर आपण काय काय लावतो ना, आपले फोटो लावतो, बालपणीचे फोटो लावतो. Put this also. जरा हे पण लावून ठेवा Yearly planner, की आमचं वार्षिक योजना, monthly planner. आमची मासिक योजना. And every time you pass the fridge, that will give you an आणि imagination. दरवेळेला फ्रीज पासून तुम्ही फिरकला की त्याची कल्पना तुमच्यात येणार की आपण अशी योजना केली आहे. It will build up your faith. आणि त्यातनं विश्वास वाढेल Lord, की प्रभू 2024, I want to buy a house. 2024 ला मला घर घ्यायचं आहे. Don't write it in 2024, write it in 2023. 2024 ला घर घ्यायचंय ते 2023 मध्ये लिहून ठेवा. So that every time you pass that fridge, that will create an म्हणजे imagination. for you. दरवेळेला त्या फ्रीज पासून तुम्ही फिरकला की त्यातनं एक कल्पना निर्माण होते की आपल्याला घर घ्यायचंय पुढच्या वर्षी. It's not only imagination that will bring into fruition. आणि फक्त कल्पना त्याला खरं करतील असं नाही, It will bring into fruits. पण ते खरोखर सफळ होईल. फळ Because येईल त्याला. faith brings those things which are not seen into seen. कारण विश्वास न दिसणाऱ्या गोष्टींना अस्तित्वात आणतो. Amen. विश्वास, महान विश्वास हमेशा वायदा करता है. Amen. Amen. Say, Lord, this is my plan. म्हणा प्रभू माझी योजना आहे, I want to get married next year, Lord. मला पुढच्या वर्षी लग्न करायचं आहे. अभी आया टॉपिक. Say, Lord, I want to buy a house next year. प्रभू मला पुढच्या वर्षी घर घ्यायचंय. Lord, I want to do something प्रभू for मला your kingdom, काहीतरी Lord. तुझ्या राज्यासाठी करायचंय. Help me, Lord. मला मदत कर दे बापा. Because before you were formed in your mother's womb, God had a plan. कारण तुझ्या आईच्या पोटात तुझा गर्भ निर्माण होण्या अगोदर पासून देवाने तुझ्यासाठी योजना केलेली आहे. God had an agenda for each one of you. देवाने आपल्या प्रत्येकासाठी कामगिरी नेमून ठेवलेली आहे. आपण या जगात येण्या अगोदर पासून देवाच्या डोक्यात होतो पहिले. Amen. Amen. And sometimes कधी-कधी our plan clashes with God's plan. आपल्या योजना जमतच नाहीत ना देवाच्या योजनेशी. देव म्हणतो ए तर आपण झेडवर असतो कुठेतरी. Say, sometimes कधी-कधी when you are working out God's plan, देवाची योजना आपण जेव्हा कार्यरत करत असतो, some of your plans you have to set it aside to accommodate God's plan. त्याला तुझ्या काही योजना तुला बाजूला ठेवाव्या लागतील देवाची योजना पूर्ण करायला. असं कधी कधी होऊ शकतं की माझं मला बाजूला ठेवावं लागेल आणि देवाची योजना मला पूर्ण करावी लागेल. Many people set aside God's plan to accommodate their plan. पण अनेक लोक बरोबर उलट करतात. माझं मला जे हवंय ते पूर्ण करायला मी देवाची योजना बाजूला ठेवीन, ते चर्च बीच आणि काम बीम प्रभूचं सगळं नंतर. And then they pray, आणि मग प्रार्थना करतात, Lord, प्रभू not my will, let your will be done in my life. माझी इच्छा नाही तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. मग वरून दे म्हणतो असं का? God says, you have set aside my plan, you are working on your plan. देव म्हणतो अरे माझी योजना तर बाजूला ठेवून तू तुझ्या योजनेवर काम करतोय आणि वर आणि प्रार्थना अशी करतोय. I had a great plan for my life too. माझ्या जीवनासाठी माझी योजना पण फार मोठी होती. God had given his plan, देवाने त्याची योजना मला दिलेली, but I had my plan. पण माझी पण योजना होती ना माझ्या लाईफ साठी की मला I wanted to go abroad, मलाही फॉरेनला जायचं होतं. and this I had done it before God gave me his plan. आणि देवाने त्याची योजना मला देण्या अगोदर पासून माझी योजना होती की मला फॉरेनला जायचंय, Say, सेटल व्हायचंय मला तिथेच. but God's plan was there पण देवाची when I was in योजना- my mother's womb. माझ्या आईच्या ओटीपोटात मी असल्यापासून देवाची योजना होती. Say, but we had planned that we will go abroad, we नाही. will go to US, we will settle there. पण आमच्या योजना अशा होत्या की नाही आपण फॉरेनला जाऊ, आपण अमेरिकेला जाऊ, आपण अमेरिकेमध्ये सेटल होऊ. Our papers had come after 10 years. 10 वर्षानंतर इमिग्रेशन फाईल आमची आली. Everything was ready. सगळं तयार होतं, बस तिकीट काढा आणि जायचंय आता. But that was our plan. पण ती आमची योजना होती ना. And when it is clashing with God's plan, आणि आमची योजना किंवा आपली योजना जेव्हा देवाच्या योजनेच्या
जरा विरुद्ध जाते you have to set it aside. ती बाजूला ठेवावीच लागते. You have to think over it now. जरा विचार करा बेटा, खाली बसून एवढंच सारखं खाम नाही. That's what we did. थोडा बैठ, थोडा सोच. आम्ही तेच केलंय. How is going to affect God's plan? की देवाच्या योजनेवर याचा काय परिणाम होणार आहे. चल ठीक आहे आपण जाऊ. Yes. समजा आपण अमेरिकेला गेलो. But how will it affect God's plan? हे देवाचं काम जे आपण घेऊन बसलोय त्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे. God has called us here देवाने आपल्याला इथे बोलवलंय. in Maharashtra. महाराष्ट्रात, पुण्यातल्या What will I do दापोडी. there? तिथे मी काय करणार US ला. Yes, I will be blessed financially. हा, आर्थिक रीतीने आशीर्वाद मिळणार तिथे मला US मध्ये. Everybody has a dream to settle in US. आणि सगळ्यांची स्वप्न असतात की अमेरिकन ड्रीम म्हणतात त्याला, की मला अमेरिकेत जाऊन सेटल व्हायचंय. इट्स कॉल्ड अमेरिकन ड्रीम. But it's another thing, all don't get it. आणि वेगळी गोष्ट की difficult. सगळ्यांना ते स्वप्न पूर्ण करता येत नाही, कारण तो विजा किंवा ते इमिग्रेशन एवढं अवघड आहे. Very, very difficult. फार 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 अवघड आहे. And so when we got it, तर आमची जेव्हा फाईल निघाली आणि हातात आली, we could have said, आम्ही म्हणू शकलो असतो, oh, God has stamped his approval on our plan. की आपल्या या योजनेवर देवाने बहुतेक शिक्कामोर्तब केलाय, चला निघा आता. But see, you have to sacrifice. पण असं नाही, त्याग करावा You लागतो have to take up the cross. आणि वधस्तंभ उचलावा लागतो. And so we set aside our plan आम्ही आमची योजना बाजूला ठेवली की नाही म्हणजे नाही. to fulfill God's plan in our life. देवाची योजना आमच्या जीवनात पूर्ण करायला, की दापोडी म्हणजे दापोडी. And so God takes us every year. मग आता देव नेतो आम्हाला, बहुतेक दरवर्षी नेतो. What is there so great काय about आता काही वाटत नाही अमेरिकेविषयी. it? Amen. काय एवढं ग्रेट अमेरिकेत असं वाटतं आता, की ठीक आहे, जो है यही है. If I had set aside God's plan, जर देवाची योजना मी बाजूला ठेवली असती, maybe I would have flourished in US, or maybe I would have become zero. कदाचित अमेरिकेत जाऊन मी समृद्ध झालो असतो, नाही तर अगदी शून्यात पण निघालो असतो. Anything could have happened काही होऊ शकलं असतं. नेव्हर नो. because it is our plan finally. कारण शेवटी ती माणसाची योजना, माझी योजना, तर त्यात काही होऊ शकतं. You cannot say that you will have a footing there. आणि नाही असं म्हणू शकत की तिथे जाऊन माझा जम बसणारच. माणसाच्या योजनेत जम बसेलच असं काही सांगितलं जाऊ शकत नाही. It is an hit and miss method. कारण की ते कसं आहे की निशाणा लावून बघू, लागला तर लागला, नाही लागला तर नाही लागला, असं आहे ते But सगळं. God's plan is a sure thing. पण देवाची योजना म्हणजे 100% गॅरंटी. And today God has blessed us. आणि आज देवाने आम्हाला आशीर्वादित Today केलं. the church is growing. आज चर्च वाढत आहे. It is increasing. आज आपली मिनिस्ट्री किती वाढतीये, किती Praise चर्च God. वाढत आहे. Because His plan comes with a stamp of success. कारण देवाच्या योजनेवरती यशाचा शिक्कामोर्तब होऊन ती योजना येते. That's why म्हणून you have to submit your plan to God तुम्ही तुमच्या योजना पहिलं देवाच्या हातात द्यायला and शिका. let Him direct your steps. आणि देवाला तुझ्या पावलांना मार्गदर्शन करू दे ना. माय स्टेप्स आर ऑर्डर्ड बाय द लॉर्ड जे लिहिलंय. One day we both sat together, thanked the Lord, we tore the papers. एके दिवशी आम्ही दोघे एकत्र खाली बसलो, ती पूर्ण फाईल फाडूनच टाकली आणि देवाचे आभार मानले. No, की nothing नाही, doing. नाही म्हणजे नाही. God's plan is more important. देवाची योजना हेच करायचंय, प्रभूने ठरवलंय, नाही जायचं. See, God is not responsible for whatever is not committed to Him. बघा, जे काही देवाला स्वाधीन केलेलं नाही त्याविषयीनं देव जबाबदार नाही. Whatever is not committed to His hands, He is not responsible. जे देवाच्या हातात तू दिलेलं नाही त्यासाठी देव जबाबदार नाही. देवाच्या हातात न देता मग तू म्हणायचं की असं कसं झालं, म्हणू नको. तू देवाच्या हातात दिलं कुठे होतं. If you give it to His hands, देवाच्या हातात दिली ती गोष्ट, at times He may not approve it at all. तर कधी कधी देवबाप त्या गोष्टींमधल्या काही गोष्टींना नकार देईल की नाही हे नको. God will say, no, देव म्हणेल नाही करायचं, you have to get into my plan. माझ्या योजनेत ये. Because कारण if you spend so much of your time in your plan, when will my plan be used by you? तुझा एवढा सारा वेळ तुझ्या योजनेमध्ये तुझं घालवत आहे, तर माझी योजना तुझ्या जीवनात कधी पूर्ण व्हायची. तर देव कधी कधी नाही म्हणतो, तेही स्वीकारायला शिकलं पाहिजे. जसं देव आम्हाला Yes. नाही म्हटला होता की नो गोईंग देअर, सो नो नो, फायनल नो. We said no, नो finished. फायनल नो. ते डोक्यात आणायचंच नाही परत. Don't even think about it. What त्याचा you have lost. विचारच परत करायचा नाही की अरे काय सुवर्ण संधी गेली. नाही नाही, And सुवर्ण इथे आहे. has God failed us? आणि देवाने आम्हाला अपयशी केलंय का? No. तो निर्णय घेऊन आम्ही रस्त्यावर आलो का? No. नाही. We are successful. आहे ना, यशस्वी आहे ना. जगिक रीतीनं म्हटलं तरी Yes. यशस्वीच आहे आम्ही. आणि आध्यात्मिक रीतीनं ते यशस्वीच आहोत. का अशी लोक येणं आणि सभा चालणं हा काही विनोद नाही. एक माणूस आणायलाही कृपा लागते. Some people हे आपलं काम नाही. they have their plan,
do a ministry here, they leave here and then settle abroad without asking the Lord, without God involved in पण it. काही लोकांचं काही चाललेलं असतं, देवाला न विचारता, देवाला त्या गोष्टीमध्ये न घेता, कधी इथे कधी तिथे, इथे सेवा कर, मग तिथे कर, मग फॉरेनला जा, मग असं कर. अरे They have not separated God's plan. They have not separated or submitted their plan to काय God. सगळी भेसळ आणि मिसळ आहे. देवाची योजना थोडी वेगळी ठेव, तुझ्या योजना वेगळ्या ठेव. If you say, जर तू असं म्हणालास, you know exactly what you want to do in the new year or in your life, नवीन वर्षी मला काय करायचंय माझ्या जीवनात ते मला माहित आहे, नक्की माहित आहे, and I don't need your help of God, आणि देव बाप्पा मला तुझ्या मदतीची गरज नाही, then He will simply stand back and watch what you मग do. देव मागे उभा राहून फक्त बघेल की आता हा काय करतोय बघा. But if you call on Him पण तुम्ही जर देवाचा धावा केला to direct your footsteps, की माझ्या पावलांना तू मार्गदर्शन कर, He will take you to greater heights. देव तुला महान अशा उंच जागांवर नेईल. देवाला खरोखर असं सांगा, जहां तू न चाहे वहां मैं न जाऊं, रोक मुझे आत्मा प्रभू. Amen. आमेन. And He will help you far beyond your आणि imagination. देव तुझ्या कल्पनेपलीकडे तुला मदत करेल रे. तुझ्या डोक्यातला गोंधळ बाजूला ठेव, देवाची योजना असणार तर ती पूर्ण होणार. Sometimes कधी कधी your desire may be, I will buy one room kitchen, तुझी इच्छा असेल की नाही मला एक खोली किचन घेतलं तर बास आहे. but you submit it to God. पण तुम्ही ते देवाच्या हातात देता Lord, की प्रभू, it should not hinder the plan you have for me. जी योजना तुझी माझ्यासाठी आहे त्याच्यामध्ये परत ही अडचण नको. That's why म्हणून I'm saying I'll just buy one room मी kitchen, असं म्हणतोय Lord. की बस एक रूम किचन मी घेतलं तर मला बास आहे. God says, मग देव म्हणतो buy 2-bedroom house. 2 बेडरूमचं घर In मी my तुला name. मान्य करतो माझ्या नावात, चल. Take it. कारण तुझी वृत्ती बरोबर आहे, Because your heart is right. तुझं हृदय बरोबर आहे. कारण मॅटर ऑफ द हार्ट इज हार्ट ऑफ द And मॅटर. I will supply your needs. मी तुझ्या गरजा भागवीन. हृदय सांभाळ, हृदय बरोबर ठेव. And suddenly, आणि मग अचानक one day you would start discussing with your spouse. एके दिवशी तुम्ही तुमच्या नवऱ्याशी किंवा बायकोशी बोलायला लागता. चर्चा We were thinking about one room kitchen. की माहित आहे ना, आपण एक खोली आणि एक रूम किचन घ्यायचा विचार करत होतो. But पण I think so we should go for a bigger house. मला असं वाटतं की आपण मोठं घर घ्यायला पाहिजे. Why? का? Because I have a good feeling about कारण God मला giving it to असं me. चांगलं फिलिंग येत आहे मला की देव आपल्याला देणार आहे. And secondly, दुसरी बाब, I also got a raise in my salary. मला पगारात वाढ पण मिळाली आहे. God did that for you. देवाने केलं तुझ्यासाठी ते. See, it is all dependent on your heart. हे सगळं तुझ्या हृदयावर अवलंबून आहे बेटा. If you please God and His kingdom, जर तू देवाला आणि देवाच्या राज्याला प्रसन्न केलं, seek first the kingdom of God and His righteousness. सगळ्यात आधी तुम्ही देवाचं राज्य आणि त्यातील धार्मिकता शोधा, Everything will be added to you. बाकी सगळ्या गोष्टींची भर जीवनात पडेल. असं ते काय काय हवंय सगळं मिळेल. God's kingdom should be the top पण priority. देवाचं राज्य पहिल्या नंबरवर आलं पाहिजे की त्यासाठी मी काही नाकारायला, त्याग करायला तयार आहे. I am in my Father's business. मी माझ्या बापाच्या व्यवसायात आहे. I have taken God's plan. देवाची योजना मी हातात घेतली आहे. जे मध्ये येईल ते मी काढणार. Yes. आमेन. May it be Nothing will anything come in between or it. anybody. जो मध्ये येईल त्याला मी काढणार. May it be anything Yes. or anybody. Nobody should come in between me and the plan of God. माझ्या आणि माझ्या देवाच्या योजनेत कोणी येता कामा नये. And when you have that kind of respect for God's plan, आणि असा आदर जर देवाच्या योजनेसाठी आपण ठेवला ना, God will say, तर देव म्हणेल, now come with your plan. वा, आण तुझी योजना. काय हवंय? काय हवंय? काय काय हवंय? पाहिजे तुला? चल. No, I want a scooter. नाही देव बाप्पा, स्कूटर हवी होती. I'll give you a car. एक कार देतो, चल. Lord, I want a one-room kitchen. नाही देव Lord. बाप्पा, एक रूम किचन जरा स्वतःच हवं होतं. 2-bedroom take. 2 बेडरूम घर देताय, चल. I will supply your मी needs. देतो तुला तुझ्या गरजा My भागवेल, चल. God shall supply all your needs. माझा देव तुमच्या सगळ्या गरजा भागवेल. हिशोब असे असतात, तुम्ही हिशोब उलटे केलेले आहेत. Are you getting? कळतंय See, का? I'm speaking from my experience. माझ्या अनुभवातनं मी बोलतोय. मी काय नवशिक्या नाही, मला 35 वर्ष सेवेत झाली. Proverbs- मिनिस्ट्री माझी जुनी आता. Proverbs 19, 20 and 21. नीतिसूत्र 19, 20 आणि 21. Hear counsel and receive instruction that thou mayest be wise in thy latter end. There are many devices in a man's heart. Nevertheless, the counsel of the Lord that shall stand. हालेलुया. नीतिसूत्र 19, 20 आणि 21. तू आपल्या शेवटच्या काळी सुज्ञान व्हावे म्हणून जरा सल्ला ऐक आणि शिक्षण मान्य करून घे. मनुष्याच्या मनात पुष्कळ कल्पना असतात, परंतु यहोवाचा जो संकल्प आहे तोच ठरणार आहे. Praise God. मग कशाला हट्टीपणा करताय? So many people have testified. अनेक लोकांनी साक्ष दिली आहे. Pastor, पास्टर, on the last day of 2023,
2023च्या शेवटच्या दिवशी. As we were entering म्हणजे 2024, जसं आम्ही 2024 मध्ये प्रवेश करत होतो, you had asked us to pray certain things. तुम्ही आम्हाला सांगितलं पास्टर की काही गोष्टींसाठी तुम्ही प्रार्थना करा. And God has blessed us in this आणि देवाने 2024. 2024 मध्ये आम्हाला आशीर्वादित केलं So पास्टर. many testimonies have come to अनेक me. साक्षी माझ्या कानावर आलेल्या आहेत. Why? का? Because they have dedicated their life to God. कारण त्यांनी समर्पित केलं आपलं जीवन देवाला की तुझं शरण आलो मी आता. Your plan is of utmost importance to me, Lord. तुझीच योजना माझ्या जीवनात अगदी महत्वाची आहे देवबापा. Say, that's why in 2025, म्हणून 2025 मध्ये you have to say this. तुम्ही असं म्हणायचं, Lord, प्रभू let your will be done तुझी इच्छा पूर्ण होवो in my life. माझ्या जीवनात, माझ्या हृदयात स्वर्ग उभे राहो. Put God's will above your will. देवाची इच्छा पुढे ठेवा स्वतःच्या इच्छेपेक्षा. The day you put God's will above your will, ज्या दिवशी तुम्ही देवाची इच्छा स्वतःच्या इच्छेच्या पुढे आणून ठेवाल की नाही देव जे म्हणेल तेच करायचं, God will start sanctioning your will also one after the other. देव तुझ्या इच्छाही एक एक करून पूर्ण करेल बेटा. तो देव आहे, तो निर्दयी नाही, तो दयावान आहे. Develop a deeper and deeper and deeper love for Jesus. जरा येशूवरती प्रेम वाढवा, येशूच्या प्रेमात थोडे वेडे बना. Let Jesus go and grow higher and higher in your life. येशू तुझ्या जीवनात वाढू दे. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ कभी गाओ राजा. More of grace, अजून जास्त कृपा, more of wisdom. अजून जास्त ज्ञान. Take me deeper, Lord. मला अजून खोल नाही. Let me know your perfect will in my life. तुझी परिपूर्ण इच्छा माझ्या जीवनात मला सांग, मी करायला तयार आहे. Praise देवाला God. धन्यवाद. Amen. आमेन. Third point. तिसरा मुद्दा, It's all part of God's plan. हे सगळं देवाच्या योजनेतला भाग असतो. Romans 12:2. रोम करास 12:2. Do not conform yourself to the standards of this world, but let God transform you inwardly by a complete change of your mind. Then you will be able to know the will of God, what is good and pleasing to Him, and what is perfect to Him. रोम करास 12:2. आणि या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की देवाचा मनोदय जो उत्तम आणि आवडता आहे आणि परिपूर्ण आहे तो काय आहे याची तुम्ही पारख करावी. As a Christian, एक ख्रिश्चन या नात्याने every person प्रत्येक व्यक्ती who comes into your world जो तुमच्या जगात येतो has a role to play, त्याची एक भूमिका असते, म्हणून तो तुझ्या हृदयात आलाय. whether good or bad. चांगलं किंवा वाईट काही. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, you have a plan, तुझी योजना आहे, but still तरीही many people will come to you. अनेक लोक तुझ्याकडे येतील. They have a role to play. त्यांची भूमिका असणार आहे तुझ्या जीवनात भजवायची. It may be of God's will, it may be their own will. आणि त्यात ती देवाची इच्छा असेल नाही तर त्यांची स्वतःची इच्छा असेल. You will come across different kinds of people in your life. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची माणसं तुला तुझ्या जीवनात भेटणार आहेत. Because on this journey, this life's journey, we are not alone. कारण या आयुष्याच्या प्रवासामध्ये आपण एकटे नाही. No matter how they relate to you, आणि त्यांचं नातं, त्या सगळ्या लोकांचं नातं तुझ्याशी जरी कसंही असलं, recognize one thing, एक गोष्ट ओळखून घे, that God has placed them along your path. देवाने त्या लोकांना तुझ्या मार्गात आणलंय. Some of them काही जण त्यातले for your benefit. तुझ्या फायद्यासाठी प्रभूने आणले. Some of them are for your loss. आणि त्यातले काही जण तुझ्या नुकसानासाठी आहेत, पण काही जण देवाने तुझ्या मार्गात, तुझ्या आयुष्यात, तुझ्या हृदयात, तुझ्या फायद्यासाठी आणले. You need to discern. जरा ओळखून घ्यायची कुवत ठेवा. Some will remove you from the plan of God. काही जण जे तुझ्या जीवनात येतील ते तुला देवाच्या इच्छेतनं कुठेतरी लांब भरकावून टाकतील. Others बाकी जे येतील ना, will be sent by God to help you in the plan of ते God. देवाने तुझ्यासाठी पाठवलेले असतील देवाच्या योजनेत तुला मदत करायला. Sometimes we chase out the good ones and accept the wrong कधी ones. कधी आपण जे चांगले आहेत त्यांना हकलतो आणि चुकीच्यांना स्वीकारतो. असं करू नका. चुकीचे आता साईडला करा. जे बरोबर देवाने दिले त्यांना ज्ञान पुढे निघा. See, some of them may even look like a thorn in the flesh. त्यांच्यातले काही जण देहातल्या काट्यासारखे असतील, But God has permitted them to be with you. पण देवाने त्यांना परवानगी दिलेली आहे तुझ्या सोबत राहायला. जरी तो काटा बोचतोय, बोचू दे. Because कारण sometimes these goads keep you on the track. कधी कधी हा टोचा जो सारखा लागतो ना, तो आपली गाडी घसरू देत नाही, कारण आपण सुद्धा दिसतो तेवढे सरळ नाही. Amen. आमेन. तर खरंच Because असतं. it is not God's plan that they may be a pain at your side. तर देवाची अशी काही योजना नसते की ते जे कोणी तुझ्या जीवनात आले ते तुझ्यासाठी डोक्याचा ताप बनावेत, अशी देवाची योजना नाहीये. But because we have the
chance or we have that inbuilt thing in us to always sway from हो the ना. पण right path. आपलंही काही सांगत नाही ना, आपल्यामध्ये तो अभिजात स्वभाव आहे की मी कधीही घसरू शकतो. So God keeps that म्हणून thorn in देव the flesh. असा काही काटा आपल्या देहात ठेवतो. Amen. असे काही लोक जे देहातल्या काट्यासारखे आपल्याला सारखे टोचतात ते देव ठेवतो, कारण देव म्हणतो तू पण एवढा सरळ Now, नाहीये. who are they? ते कोण असतात? The thorns in the flesh are not in the will of God. देहातले काटे देवाच्या इच्छेतले नाहीये. In other words, दुसऱ्या शब्दात they have done nothing with the plan of God. ती जी कोणी माणसं आहेत त्यांनी देवाच्या योजनेत काही नाही केलेलं. They are outside the plan of ते God. देवाच्या योजनेच्या बाहेरचे लोक आहेत. But finally, it works for your पण benefit. सरते शेवटी तुझ्या लाभासाठी देव ते सर्व घडवून आणतो. The enemies at times work for our हो benefit. ना, कधी कधी शत्रू सुद्धा आपल्या लाभासाठी काम करून जातात आणि आपण जे म्हणतो ना की असं असं त्यांनी माझं वाईट केलं पण बरंच झालं केलं कारण त्यातनं मीही सुधारले Say, असं. yes, a great change comes in us because of our enemies also. एक मोठा बदल आपल्याही जीवनात आपल्या शत्रूंमुळे येतो ना, आपणही धडे शिकून घेतो की So it doesn't make any difference whether they are helpful or hostile. काही फरक पडत नाही ते जे आहेत त्यांच्याकडनं आपल्याला काही मदत होतीये की होत नाहीये. व्हॉट डिफरन्स डज इट मेक? आय वॉन्ट टू चेंज. Are you getting me? कळतंय का? Sometimes you don't need to build relationship with the thorn. कधी कधी काट्याशी तुम्ही नातं वाढवायची गरज नाही. Amen. आमेन. But it is God's plan to promote you. देवाची योजना आहे की तुला देवाला बढतीला आणायचंच आहे. When the work is over, the thorn will be gone. काम संपलं की काटाही जाईलच. Because once you understand this truth, एकदा का तुम्हा लोकांना हे सत्य कळलं ना, you will be happy तुम्ही आनंदी राहाल and grateful to God आणि देवाचं ऋण मानाल. for anyone who comes along your path. आणि जो कोणी तुमच्या मार्गात येईल त्या सगळ्यासाठी तुम्ही प्रभूचे आभार मानाल. Amen. आमेन. चांगले का वाईट, काटे का नो काटे. Say, faith does not survive without a test. विश्वास परीक्षेशिवाय तर टिकत नाही ना. विश्वासाची पारख होते. विश्वास कसोटीला चढतो. It is the test that proves the kind of faith we carry. ती परीक्षा आणि ती कसोटी सिद्ध करते की तुझ्यातला विश्वास तू बोलतोय तेवढा आहे का मोठा. God will bring many people around you. देव अनेक माणसं तुझ्या अवतीभोवती घोळका घालेल देव लोकांचा. Don't ever forget, कधी विसरू नको I am in the plan of की God. मी देवाच्या योजनेत आहे. भले घोळका माझ्या अवतीभोवती असला I तरी am in the plan of मी God. देवाच्या योजने मैंने हिलता आने ते जिसको आना है. Say, as it is, I say, I have set aside my plan to accommodate God's plan. एक तर मी म्हणतोय मी देवाची योजना स्वीकारली आहे माझ्या योजना बाजूला ठेवून. And then 10 people come with their plans. Why should I accept it? आणि मग 10 लोक त्यांच्या योजना घेऊन येतात. मी कशाला त्यांच्या योजना स्वीकारायच्या. एक तर मी स्वतःची योजना पण बाजूला ठेवली आहे त्याची योजना पूर्ण करायला. Say, मग त्यांच्या योजना मी कशाला स्वीकारू. हो की नाही? Amen. पटतंय का नाही? You know, असंच आहे. a playwright once he said, एकदा एक नाटक लिहिणारे हा. म्हणाले, all the world is a stage, he said. स्क्रिप्ट लिहिणारे म्हणाले की संपूर्ण जग एक मंच आहे And all the men Stage. and women are just players. आणि सगळे पुरुष आणि स्त्रिया त्यातले खेळाडू आहेत. And they have their entrance and their exits. आणि त्यांना एक प्रवेश करायचा दिवस आहे आणि एक्झिट घ्यायचा जायचा एक दिवस आहे. You know, all don't come at one time. सगळे थोडे एक साथ एकाच वेळेला जन्माला येतात. No, on the stage. किंवा स्टेजवर सुद्धा सगळे एक साथ थोडेही येतात. They have their timing. एक टायमिंग असते ना. भूमिका बजावणाऱ्यांची सगळ्यांची एक साथ एंट्री नसते ना. वेळ असते. On the stage, when the play समजा स्टेजवर एखादं नाटक होत आहे, थिएटर, is shown, it is not that all the players come at one आणि ते time. नाटक दाखवलं जात आहे तर तेव्हा सगळे भूमिका साकारणारे एकत्र येतात का? नाही, प्रत्येकाची वेळ असते. त्या वेळेला तो येतो. Because everyone has a part to play. कारण प्रत्येकाची भूमिका आहे ती करायला त्या त्या वेळेला ते येतात. And there is a time also to play. आणि वेळ पण असते त्यांची किती. And there is a time to come on the stage आणि also. स्टेजवर यायची पण त्यांची वेळ असते. जर तुम्ही नाटक कधी बघितलं असेल बाल गंधर्व थिएटर मध्ये वगैरे तर कळेल. Then मग you understand the story. तुम्हाला कथा कळते. See, like the villain comes last जसं विलन शेवटी येईल or whatever. No, police comes last. किंवा पोलीस शेवटी येतात. If the police comes first, how it will be? पोलीस पहिले आले तर कसं होणार? Because before anybody committed robbery, the police हो ना, comes. कारण चोरी व्हायच्या अगोदर पोलीस आले तर कसं? पहिले चोरी तो हो भाई फिर पोलीस आएगा. Say, because everybody will say, police should come कारण last. सगळे म्हणजे पोलीस शेवटी पोलीस शेवटी पोलीस शेवटी. He has not even robbed. अजून चोरी झाली नाही. Are you getting me? कळतंय का? So everybody has a part to play. तर प्रत्येकाची भूमिका आहे जी आपल्याला साकार करायची आहे. Everybody was born in God's timing. प्रत्येक जण देवाच्या योजनेत जन्माला आलाय. देवाच्या वेळेत जन्माला आलाय. Everybody was born in a family that God ordained. आणि प्रत्येक जण त्याच फॅमिलीमध्ये जन्माला आलाय जी फॅमिली
जो परिवार देवाने त्यांच्यासाठी नेमलेला होता तर त्याच्यावर सुद्धा डोक्याला हात मारून बसू नका. Say, your only concern is that I should please my heavenly Father. तुमची काळजी एकच असावी, स्वर्गीय बापाला आनंदी कसं करू बस. Don't get concerned about the wrong things done to you. बाकी काही काळजी करू नका. अरे माझ्याशी ते असं वागले, मला ते असं बोलले तर बोलले, आपल्याला काय करायचंय? Because they are not going to stop God's plan for you. कारण ते काही देवाची योजना तुझ्यासाठी थांबवणार नाही. देवाने तुझ्यासाठी योजलंय ते घडणारच आहे. ज्याला जे बोलायचं ते बोलू दे. There is only one person who can stop your plan, and that is you yourself. आणि एकच व्यक्ती तुझ्यासाठी ठरलेली योजना थांबवू शकतो, तो म्हणजे तू. Say, Saul could not stop King David becoming a king. शाऊल दाविदाला राजा बनण्यापासून थांबवू नाही शकला. लक्षात येत He आहे? tried everything. शाऊलाने प्रयत्न तर सगळे केले की हा सिंहासनावर येता कामा नये. But if David had given up, पण जर दाविदाने हार मानली असती तर God wouldn't have helped. तर मग देव मदत करू शकला नसता. But God had ordained him. पण देवाने त्याला नेमलेलं Samuel होतं. had appointed him. शमूएलाने त्याच्यावर अभिषेक Oil घातला was होता. poured on his head. तेलाचा अभिषेक त्याच्यावर झालेला होता. Attacks came, हल्ले झाले but still तरी he became a king. तो राजा झालाच. Because that was the plan written for David. कारण दाविदासाठी ती देवाने लिहिलेली योजना होती. तर निवडलेल्या दाविदांनी हार मानू नका. Don't give up. हार मानू नका. निवडलेल्या दाविदांनी Let Saul come. Let Goliath come. शौलाला येऊ दे, गोलायाला येऊ दे. God's plan can never be thwarted. देवाची योजना नाही कधी धुळीत मिळणार. Amen. जर देवाने योजलंय वो तो होके ही रहेगा बेटा. Ignore the negative actions. नकारात्मक कृती नव्हे. तुम्ही नकारात्मक कृत्यांना अजाण करा. All the negative comments also. नकारात्मक कमेंट्स, नकारात्मक बोलणं ह्याच्याकडे ना आपण असं बघूनही न बघितल्यासारखं करायचं. Maybe they will treat you ill also. आणि कदाचित काही माणसं तुम्हाला वाईट रीतीनं वागवतील, बोलणार नाही, कुचकटासारखं, आगाव वगैरे, लोचट. Don't keep it in your mind. आपल्या मनात ठेवायचंच नाही. You are working for a great cause. आपण मोठ्या कारणासाठी काम God करतो. is depending on you. देव आपल्यावरती अवलंबून आहे. God has given you talent. देवाने तुला कलागुण दिलेले आहेत And He will support that talent. आणि देव त्या कलेला पाठिंबा देणार. And He will accomplish it through you. आणि देव तुझ्याद्वारे ते पूर्ण करणार. तो कोणी काही बोलो, आपल्याला काय करायचं? Amen. Always only respond in love. नेहमी प्रेमानेच आपण प्रतिसाद द्यायचा. All those who despitefully used you, respond in love. आणि जे तुम्हाला असं फसवणूक करून वापरतायत सुद्धा ना, त्यांनाही तुम्ही प्रेमानच प्रतिसाद द्यायचा. Bless those who curse you. जे तुला शाप देतात त्यांना जाऊन तू Do एक good आशीर्वाद to दे. those who hate you. जे तुझा तिरस्कार करतायत त्यांचं तू जरा चांगलं कर. Pray for those who despitefully use you. आणि जे तुझा फसवणूक करून वापर करतायत त्यांच्यासाठी तू प्रार्थना कर. Amen. आमेन. The highest and the topmost quality of God's character is to live out His love in this world. आणि देवाचा सगळ्यात मोठा गुण हाच आहे त्याच्या चारित्र्यामधला की त्याचं जे प्रेम आहे ते आपण या जगात जगायचं आहे. Because कारण Bible says बायबल म्हणतं in Romans 5:5, रोमकरास 5:5 the love of God has been poured into our hearts by the Holy Spirit. देवाचं प्रेम आपल्या हृदयामध्ये पवित्र आत्म्याद्वारे ओतलेलं आहे. You are a testimony of the Father's love. आणि त्या बापाच्या प्रेमाची तू एक साक्ष आहेस. You are shining love of the Father. देवबापाचं तू चमकणारं प्रेम आहे. That unconditional love, the self-giving love. अटी पलीकडचं प्रेम, निस्वार्थी प्रेम, जीव ओवाळून It's टाकणारं all प्रेम. pouring out from you. सगळं तुझ्यातनं बाहेर पडतं, पडायला पाहिजे, पडू द्या. Don't be afraid. कशाला घाबरता एवढे? Will my talent shine? नाही, माझ्या कला कधी चमकतील की नाही? God's talent has been approved. It has to shine. अरे देवाने तुला दिलेली कला मंजूर करून दिलेली आहे, ती चमकणारच आहे. All will not treat you nicely. आणि सगळेजण तुला काही चांगल्या रीतीनं वागवणार नाहीयेत, बेटा म्हणून का सोनुल्या म्हणून. But your gifts will find place in their hearts. पण तुझ्या दानांना, तुझ्या कलांना त्यांच्या हृदयात जागा मिळेल की नाही. कसाही असो, देव वापरतो बर का पण त्यांना. Yes. थोडे ऐसे ही है, पण प्रभु उनको बहुत इस्तेमाल करता है. I mean, they cannot go against you. नाही जाऊ शकत मग ते तुमच्या विरुद्ध, क्योंकि प्रभु उनको बहुत इस्तेमाल करता है. नाही जाऊ शकत ते तुमच्या विरुद्ध. They may hate you, but they cannot stop respecting you. तिरस्कार करत असतील कदाचित मनातून तुमचा, पण आदरही त्यांना तुम्हाला द्यावाच लागेल, कारण की प्रभु उनको इस्तेमाल करता है. Amen. हे असं असतं राजा, कायच सांगावं आता. And so every day in my circumstance, तर माझ्या दर दिवशीच्या परिस्थितीत I'm living out that love in me and through me. मी तर ते माझ्यातनं प्रेम जगवतो, जगून दाखवतो. आणि आता तर वी आर ऑल आउट. Amen. ऑल आउट, लास्ट फेज ऑफ द मिनिस्ट्री अँड लाईफ. Jesus said, येशू बोलले, you have heard before, तुम्ही अगोदर ऐकलंय,
that you should love your neighbor, you should hate your enemy. तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर प्रेम करायचं, शत्रूचा तिरस्कार But करायचा. I say to you now, मी तुम्हाला आता म्हणतो, येशू म्हटले तुम्ही अगोदर असं ऐकलंय, पण आता मी तुम्हाला सांगतो, love your enemies. शत्रूंवर सुद्धा प्रीती करा. वा वा, हालेलुया. Bless them that curse. जे तुला शाप देतात त्यांना आशीर्वादित कर. Do good to them that हालेलुया. hate you. आणि जे तुझा तिरस्कार करतात त्यांची भलाई कर. Pray for them that despitefully use you. जे फसवणूक करून तुला वापरतात त्यांच्यासाठी प्रार्थना कर की देव बाप्पा हे मला वापरतायत, पण यू ब्लेस देम. That you may be called the children of God. की तुम्ही देवाची मुलं म्हणवली जात. Children of God. देवाची मुलं म्हणून आपल्याला म्हणवलं जावं. See, God, how much He loves the unbelievers. बघा ना, अविश्वासू लोकांवर देवाचं किती प्रेम आहे. It's like the water that flows and does not only flow to those that deserve. वाहणाऱ्या पाण्यासारखं आहे. आणि ते पाणी वाहताना ज्यांची पाणी प्यायची लायकी आहे त्यांच्यावरच वाहत नाहीये, सगळ्यांवर वाहत आहे. But to everyone. सगळ्यांवर पाणी वाहत आहे. Anybody can just drink from that आणि water. कोणीही ते पाणी पिऊ शकतंय. Any language, any caste, any color. सर्व भाषीय, जातीय, रंगीय, वर्गीय सगळे. It always flows down. आणि नेहमी ते पाणी खाली वाहतं. That is our God. असा आपला देव आहे. He loves all the unbelievers. सगळ्या अविश्वासू लोकांवर देवाचं प्रेम आहे. How much more we should love them then? मग आपण किती अविश्वासू लोकांवर प्रेम करायला पाहिजे. मला सांगायचं, देवाचं त्यांच्यावर प्रेम आहे तर. Amen. हा? आपण कशाला भेदभाव करायचे. Jesus said, येशू बोलले, because the Father makes His sun to shine on the evil and the good. कारण की बाप त्याच्या सूर्याला चांगल्यांवर वाईटांवर सगळ्यांवरती उगवायला आणि चमकायला लावतो. He sends the sun on the evil, on the just and the unjust. न्यायी अन्यायी सर्व लोकांवरती देव त्याचा सूर्य उगवायला लावतो. Because if you love them that love you, what reward have you? कारण की जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावरच जर तू प्रेम केलं तर तुला काय प्रतिफळ आहे बेटा. Even the publicans love their own. जकातदार सुद्धा स्वकीयांवर प्रेम करतात. अपनों को तो इस दुनिया में है ना गाना, पुराने गाणे बडे अच्छे, मीनिंगफुल. If you salute your own brother, what great thing you have done. तू तुझ्या स्वतःच्या भावाला फक्त सलाम ठोकतो, त्यात मोठं काय आहे. Even the sinners do that. पापी लोकही तसंच करतात. They all take care of their own. सगळे स्वतःच्या लोकांना सांभाळतात. खुद का फॅमिली, खुद का परिवार सब संभालते. उसमें ग्रेट क्या है. You don't need an anointing for त्याला it. अभिषेक लागत नाही रे. स्वतःचा फॅमिली सांभाळायला काय अभिषेक लागतो का. But doing for others. पण दुसऱ्यांसाठी Living करायला, for others. दुसऱ्यांसाठी जगायला, there comes then anointing. See, you need sacrifice. त्याला त्याग लागतो राजा. God's love. देवाचं प्रेम. Some people are in their own small world. काही लोक आपल्या स्वतःच्या छोट्याशा जगात मस्त असतात. Touch me not. मला हात लावू नका, टच मी नॉट. Don't say anything to me. मला काही सांगू नका, मला काही बोलू नका. I will live in my own world. मी माझ्या स्वतःच्या जगात राहणारे, मला जग सोडायला सांगू नका. Because कारण they are too proud. फार घमेंडी असतात असली लोक. They know if they move out with the people, somewhere they have to give in also. त्यांना माहिती असतं लोकांसमवेत व्हायला लागलो तर कुठेतरी आपल्याला पण काहीतरी देवाणघेवाण करावी लागेल, त्याग करावा लागेल. म्हणून त्यांचं एकच असतं, वी फॉर नो मोर. Are you getting आमचं me? जगच तिथे संपतं म्हणे. But the talents are not given to be used for ourselves. अरे पण कला वी फॉर आणि नो मोर मध्ये वापरायला दिलेल्याच नाहीयेत. The talent is given that we may use it on others. कला दुसऱ्यांवर वापरायला दिल्याय. हे भाषांतराचं दान किंवा कला मी काय आमच्या तिघात वापरू का. It has been given for you. इथं To be वापरायला used दिलंय. for you. तुमच्यासाठी वापरायला दिलंय. मी काय घरी यांना भाषांतर करून सांगू का सँडाला सांगू. Say, but that may require her to really be humble. आणि त्यातून खरोखर मग तिला नम्रही राहायला लागणार आहे. ते भाषांतराचं दान दुसऱ्यांसाठी वापरताना Sacrifice your own things. आणि स्वतःच्या गोष्टींचा त्याग करायला लागणार. मस्ती करके चलता नाही राजा. Are you getting me? कळतंय ना. हालेलुया मागून आला. God's plan and our plan. देवाची योजना आणि आपली योजना समजून घ्या, त्यात चाला, भलाई उसमें ही आहे. Wherever you have to set aside your plan, do it. जिथे कुठे तुला असं कळतं ना की मला माझी योजना बाजूला ठेवायला लागेल, दिस इज नॉट गोइंग टू वर्क, बाजूला ठेवून द्या. First and foremost is God's plan. पहिलं म्हणजे देवाचं राज्य. Amen. आमेन. We will stop here इथे थांबवतो. because we have a great program now कारण lined up. किती सुंदर सोहळा आता पुढे आपल्याला पार पाडायचा आहे. अतिशय सुंदर. Thank you, Lord God. Thank you, Jesus. Thank you, Master. Say it now. Lord, आता म्हणा, प्रभू not my will,
माझी इच्छा नाही let your will be done in my तर life. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर हे एकदाच मनापासून बोलून टाका. Help me, Lord, म्हणा प्रभू मला मदत कर. to discover the talent that you have given me काय कला तू मला दिल्यात त्याचा शोध मला लाव and use it for your kingdom. आणि तुझ्या राज्यासाठी मी ते वापरावं असं आता कर. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Master. धन्यवाद दे बापा. I want to please you, Lord. मला तुलाच प्रसन्न करायचंय शेवटी जीवनामध्ये. You have placed me here with a purpose. तू मला इथे ठेवलेला आहे काहीतरी संकल्पानं ठेवलेला आहे त्याच्याशिवाय तर मी इथे नाही राहणार. There has to be a reason काहीतरी कारण असायलाच पाहिजे मी इथे that you राहायला. created me. तू मला निर्माण केलं त्याच्या मागेही काहीतरी कारण आहे. There has to be a reason why you recreated me. काहीतरी कारण आहे ज्या कारणाने तुम्हाला नवीन जन्म सुद्धा दिला आणि पुनर्जन्म दिला. Father, help me to find it ते out बाप्पा मला शोधून काढायला मदत कर and walk in it, Lord. आणि त्यामध्ये चालायला पण सहाय्य कर And to be a blessing for आणि इतरांसाठी तुझ्यासाठी आशीर्वाद ठरायला मदत कर. blessing for your kingdom. तुझ्या राज्यासाठी आशीर्वाद ठरायला मदत कर. Thank you, Master. आमेन. And Lord, आणि प्रभू these are also my plans. या सगळ्या माझ्याही योजना आहेत. These are my desires also. माझी इच्छा माझ्या योजना पण अशा अशा आहेत. मला असं हवंय तसं And I हवंय place it before आणि you. तेही सगळं मी तुझ्या पायाशी ठेवत आहे. I want your sanction. मला तुझा शिक्कामोर्तब पाहिजे दे बाप्पा त्याच्यावर. You fulfill it तू पूर्ण करून दे ना In दे your बाबा own मला way. तुझ्या स्वतःच्या रीतीनं in your own time. तुझ्या वेळेत मला पूर्ण करून दे. तुझ्या राज्याचं काम तर मी करणारच आहे पण हे जे काही मला हवंच Yes. आहे तेही थोडं मला देऊन टाक. देव देईल बेटा. I'm देव telling देईल. you, मी सांगतो ना most of you are living for His kingdom तुमच्यातले जास्तीत जास्त लोक त्याच्या राज्यासाठी जगतायत. unknowingly. न कळत का होईना पण जगतायत. Like Ruth, you have entered the field of Boaz. आणि रूथ प्रमाणे तुम्ही बोआजच्या शेतात ऑलरेडी आलाय. उगीच झगडू नका. You don't know तुला माहित नाहीये that you are fulfilling that plan of God. देवाची योजना तू पूर्ण करतोय. Because all will not be called for full time. कारण सगळ्यांना पूर्ण वेळ सेवेसाठी देव बोलवत नाही. But in the small ways, God uses you. पण छोट्या छोट्या प्रमाणात छोट्या छोट्या रीतीनं देव प्रत्येकाला वापरतो हे जरूर आहे. So don't be disappointed. तर नाराज होऊ नका. Whatever role you are playing in the church, जी काही भूमिका तुम्ही चर्च मध्ये करत असाल छोटी मोठी जी काही it is ordained of God. असं म्हणा की देवाने नेमलेली आहे आणि मी करणार. Some have mercy ministry. काही लोकांकडे लोकांवर दया करायची सेवा असते. Some have compassion काही ministry. लोकांकडे लोकांवर कळवळा करायची सेवा असते. Some have giving ministry. काही लोकांकडे द्यायचं दान असतं की आय लव्ह टू गिव्ह. काही लोकांकडे प्रीतीच असते. सगळ्यांकडेच असायला हवं आय लव्ह टू लव्ह. Some have encouraging ministry. काही like लोकांकडे Barnabas. प्रोत्साहन द्यायची एक सेवा असते. Barnabas. बर्नबाप्रमाणे. Some have praying ministry. काही लोकांकडे प्रार्थना करायची सेवा असते. Some have intercessory ministry. काही लोकांकडे मध्यस्थी करायची सेवा असते. Some have helps ministry. काही लोकांकडे मदत करायची सेवा असते. हेल्प टू द मिनिस्ट्री. Like these security people. जसं हे सिक्युरिटीतली जी मुलं आहेत ही Many will not consider them. अनेक जण त्यांना मानणार जुमानणार नाही की हे कोण आहे सिक्युरिटी वाले. But पण they are in the helps ministry. हे मदतीच्या सेवेतले आहेत बेटा. God will bless them. देव त्यांना आशीर्वाद देईल. 2-2 घंटा They खडे do मिळेल. it faithfully. विश्वासूपणे करतात ना. Every week, week after week, दर they are आठवड्याला there. दर आठवड्याला त्यांचं काम ते करतायत. They come to my house. माझ्या बंगल्यावर पहिले सिक्युरिटी टीम Wait येते. there. बाहेर ते लोक माझी वाट बघतात गेट They बाहेर follow us. आणि आमच्या गाडी मागे त्यांची गाडी येते And they are here till then. आणि इथपर्यंत आणि मी मग बंगल्यावर When I पोचीपर्यंत go, they are there. मी निघालो की माझ्या बरोबर असतात. Others cannot do it. बाकीच्या लोकांना नाही जमणार हे करायला की मी निघालो की माझ्या मागे ये, मी आलो की माझ्या मागे ये. बट दे आर डुईंग इट. When the car is moving, they run after the car. पळत पळत माझ्या गाडी मागे येतात. That is their calling. त्यांचं पाचारण आहे They are ते. doing it faithfully. विश्वासूपणे करतायत. That's it. And they are happy. आणि खुश आहेत. Where you are happy, there is your calling. जिथे तू खुश ते तुझं पाचारण. जो करने में तुझे खुशी मिलती है वही तेरा कॉलिंग है. Yes. तो वही कर, दूसरा मत कर. I'm happy in reading the Bible. I'm happy in preaching to you. मला खुशी कशात मिळते? मला खुशी मिळते बायबल वाचण्यात, तुम्हाला प्रीचिंग करण्यात. Because that is my calling. ते माझं पाचारण आहे. मला खुशी मिळते भाषांतर करण्यात आणि गाण्यात. वो मेरा कॉलिंग है. That is my calling. अभी Where your happiness is, that is your calling. जिसमें तेरी खुशी है वही तेरा कॉलिंग है. Because
कारण की if there was no happiness, why will you fulfill that calling? जर त्यात खुशी नसती तर ते करताना तू कशाला पाचारण पूर्ण करायला आलाच असतात. त्यात तुला खुशी आहे म्हणजेच तू पाचारण पूर्ण करतोय. Yes. आणि जे करताना टेन्शन येत आहेत वो That तेरे is लिए not your ऍक्च्युअली calling. बनाई नाहीये. Every morning I have to get up. रोज सकाळी मी उठायचं म्हणजे उठायचं. Not that the clock wakes me up. असं काही नाही की घड्याळ मला उठवतं असं No. नाही. नाही. I'm thinking when मी it will be विचार 4 o'clock, when कधी it will 4 be 5 वाजतील, o'clock, 5 कधी वाजतील, when I will go into my prayer room. 4 वाजले 5 वाजले की जातो प्रेयरच्या खोलीत. I want to go at 4 o'clock, जायचं 5 मला o'clock. 4 वाजता 5 वाजता पहाटे प्रेयर रूमला जायला आवडतं. I want to read the Bible. बायबल there. वाचायला आवडतं. I want to prepare the message. मेसेज तयार करायला आवडतात. हे काय असंच का that पूर्व is my तयारी joy. करा. माझा आनंद आहे तो. Amen. आमेन. Let us look to God. प्रभूकडे बघूया मग. Father, दे बाप्पा thank you, Lord, तुझे मी आभार मानतो. for your great plan that you have for our people. माझ्या लोकांसाठी ज्या सगळ्या तुझ्या महान योजना आहेत त्याबद्दल तुला धन्यवाद. Every plan comes with 100% success. प्रत्येक योजना तुझी जी असते ती 100% यश घेऊन येते. कारण ती तुझी योजना आहे. It comes from you. तुझ्याकडून येते तुझी योजना. If there is any failure, it is because we have accommodated and pushed our plan into आम्हाला it. काही अपयश आलं तर आम्ही असंच म्हणणार की आम्ही आमच्या योजना कुठेतरी मध्ये घुसवल्या आहेत म्हणून अपयश येत आहे. If it is purely your plan, शुद्ध निखळ जर तुझी योजना असेल there is no mess. तर त्यात गोंधळ होत नाही. Father, दे बापा help us मदत करा आम्हाला to understand this truth. समजून घ्यायला हे सत्य Help us की to live for you. तुझ्यासाठी जगावे. And Lord, की प्रभू bless everyone. सगळ्यांना आशीर्वादित कर. Fulfill all their heart's सगळ्या desires. इच्छा त्यांच्या पूर्ण करून दे. As they live out for you, जसं तुझ्यासाठी जगतायत ना त्यांना इच्छा पूर्ण करून दे. fulfill their heart's कर desires त्यांच्या also. इच्छा पूर्ण दे बाप्पा. दे आर लिव्हिंग फॉर यू. यू डू इट फॉर देम. And let them rise in life. आणि आयुष्यात त्यांना वर आण. Whatever they want, जे काही त्यांना हवं असेल ते देऊन Give it टाक. to them in दे Jesus' त्यांना name. दे बाप्पा give it to येशूच्या them in Jesus. देऊन टाक त्यांना येशूच्या नावात. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, धन्यवाद Master. स्वामी राजा तुझे आभार. रबा खराबा शंत रोखो नामा Say, खराबा. Lord, म्हणा प्रभू I'm ready to please you. मी तयार आहे तुला प्रसन्न करायला. टेक मी जीसस ॲज आय एम. आय I हॅव want नो to अदर वे live टू. for you, Lord. मला जगायचंय तुझ्यासाठी. Your plan is of utmost importance. तुझीच योजना माझ्यासाठी अगदी महत्वाची आहे. दुसरं काही नाही देवा. Not my will, माझी इच्छा नको. but let your will be done. तुझी in इच्छा my life. माझ्या जीवनात पूर्ण कर. Let your plan succeed, Lord. तुझी योजना यशस्वी होऊ दे माझ्या जीवनात. As it is in heaven, so it should be on the earth. जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझी इच्छा पूर्ण कर. Thank you, Master. धन्यवाद Thank you, प्रभू. Father. धन्यवाद. And I'm ready. आणि मी तयार आहे. I'm ready, Lord. मी तयार आहे. For anything that you have for me. काहीही जे तू माझ्यासाठी ठेवलेलं असशील ना दे बापा. हिअर आय एम ऑल सेट अँड रेडी. मी तयार आहे. Thank you. धन्यवाद. In Jesus' name. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. Amen. Praise Amen. God. Your धन्यवाद. commitment is very important. तुमचा करार फार महत्वाचा Your आहे. statement is very important. तुमच्या तोंडात ही विधानं निघालेली महत्वाची आहेत. It's not what God says. देव काय बोलला दुसरे काय बोलले नाही. It's your response to what तू God काय says. प्रतिसाद दिला तुझ्या तोंडातनं निघायला पाहिजे. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Please be seated now. कृपया सर्वांनी खाली बसा.